नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज आम्हाला हाफ डे सुट्टी होती म्हणून आम्ही निघालेलो बाईकवरती राईड करत छत्रपती संभाजीनगर येथील श्री साई टेकडी बघण्यासाठी. साई टेकडीने बघता आम्ही दुसरीकडेच निघालो, पुढे पडदरी तांडा म्हणून आहे तिकडे गेलो. तर हे एक्झॅक्ट लोकेशन तुम्ही आता समोर व्हिडिओमध्ये बघणार आहात. तर हे आहे ते लोकेशन ॲक्च्युली. तर आम्ही हे लोकेशन तुम्हाला बघण्यासाठी कमेंट करा कुठं आहे. तर मी याचं तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे लोकेशन कुठे. हे आहे एक्झॅक्टली MGM कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर छत्रपती संभाजीनगर एरियामध्ये परदरीला हे आहे. जर तुम्ही ॲग्रिकल्चरचं कॉलेज बघितलं असणार तर इथून थोडंसं पुढं जायचं, 10 किलोमीटर अराऊंड 5 ते 10 किलोमीटर अराऊंडवरती ही सुंदर अशी टेकडी तुम्हाला बघायला मिळेल. इथनं तुम्हाला पूर्ण छत्रपती संभाजीनगरचा सुंदर असा इव्हिनिंग व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर स्टोन क्रेशरचं काम चालू होतं. व्हिडिओमध्ये थोडा आवाज येईल तुम्हाला साईडला खाली. स्टोन क्रेशर म्हटलं की पूर्ण डोंगर त्यांनी उतरलेलाच होता. नंतर आम्ही इव्हिनिंग झाली साई टेकडीला आलेलो. साई टेकडीच्या तिथं क्रिकेट पॉईंटच्या तिथं जाऊन बसतो. बरेचसे जण तिथे इव्हिनिंगला येत असतात आपली छान इव्हिनिंग घालवण्यासाठी. तर मंडळी, तुम्हाला वेळ भेटला की इकडं व्हिजिट करायला येत असता का मला नक्की सांगा व्हिडिओद्वारे, जे कोणी छत्रपती संभाजीनगरमधून हा व्हिडिओ बघत असाल तर. नंतर आम्ही इव्हिनिंगला आलो छानपैकी साईबाबा मंदिरामध्ये. आता मंदिराचं बांधकाम लवकरच पूर्ण होण्याच्या तयारीमध्ये आहे. जसे इथे डेव्हलपमेंट होईल, काम पूर्ण होईल, तिथे आता बरेच पर्यटक किंवा जे निसर्गप्रेमी आहेत ते नेहमी तिथे व्हिजिट करायला येतील. तर बरेच जण इकडे संध्याकाळी ट्रॅकिंगला पण येतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर इव्हिनिंगचा व्ह्यू आहे. इथं आलं की नाही या मंदिरामध्ये इथं शांततेत बसावंसं वाटतं आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटद्वारे कळवा. इथनं आपला औरंगाबादचा व्ह्यू तर एक नंबर दिसतो आहे. तुम्ही नाईटला या किंवा डेला या किंवा मॉर्निंगला या, हा जो शांततामय निसर्गमय असा हा परिसर आहे, इथून तुम्हाला जायचं मनच नाही होत घरी. खूपच सुंदर आहे. आणि वापस आम्ही निघालो आपल्या फेमस छत्रपती संभाजीनगरचा हा भुयारी मार्ग, जो की आत्ता पूर्ववत चांगला सुरू झाला आहे. तर म्हणजे भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.